नमस्कार. आपले खूप खूप मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हा सर्वांना आनंदित जावो. नवरात्रीला सुरुवात झालेली आहे, तर आज बघणार आहोत नवरात्रीमध्ये देवीची ओटी कशी भरावी. हिंदू धर्मात गणपती, दिवाळी, गुढीपाडवा, दसरा आणि इतर जे सण आहेत त्यांना ज्या प्रकारे महत्त्व आहे, त्याचप्रमाणे नवरात्रीला देखील हिंदू धर्मात फार महत्त्व आहे. नवरात्रीचे 9 दिवस दुर्गा मातेची मनोभावे सेवा करून 9 दिवस स्त्रीशक्तीचा जागर केला जातो. तसेच नवरात्रीमध्ये देवीला एक स्त्री म्हणून तिच्या सेवेत कशाचीच कमी पडू देत नाही. तसेच नवरात्रीत दुर्गा माता ही एक स्त्री असल्यामुळे तिची सुवासिनीकडून ओटी भरली जाते. ही ओटी विवाहित स्त्रिया भरतात असं म्हटले जाते. हिंदू धर्मात स्त्रीची ओटी भरणे म्हणजे स्त्रीच्या मातृत्वाला आशीर्वाद देणे आणि तिच्यातला मातृत्वाचा सन्मान करणे. याची देवीची देखील ओटी भरली जाते. तुम्ही सुद्धा देवीची ओटी भरणार असाल तर देवीची ओटी कशी भरावी आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी काय उपाय पुढीलप्रमाणे आहे ते जाणून घेऊया. नवरात्रीत देवीची ओटी भरताना सर्वात गरजेची गोष्ट म्हणजे ती साडी, नारळ आणि फण. देवीला ओटी भरण्यासाठी काळा किंवा निळा रंग वापरू नका, तर त्याऐवजी तुम्ही लाल, केशरी, पिवळा, हिरवा, जांभळा या प्रकारची शुभ्र रंगाची साडी निवडा. लाल, हिरवा आणि पिवळा रंग एका स्त्रीसाठी सौभाग्यवती रंग म्हणून ओळखला जातो. त्यामुळे देवीची ओटी भरताना त्यात या रंगाची साडी निवडा. परंपरेनुसार नऊवारी साडीने ओटी भरण्याची पद्धत असेल तर नऊवारी साडी ठेवावी. देवीला अर्पण करायची साडी सुती किंवा रेशमी असावी, कारण धाग्यामध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची क्षमता जास्त असते. एका ताटात साडी ठेवा आणि त्यासोबतच खण, नारळ, अखंड सुपारी तसेच हळद कुंकू, हळकुंड, हिरव्या बांगड्या, हार, गजरा, तांदूळ, पानाचा विडा आणि खडी साखर देखील ठेवावी. ताटात नारळ ठेवताना नारळाचा शेंडा देवीच्या दिशेने असावा. पानाचा विडा ठेवताना एक गोष्ट लक्षात असावी, त्यात सुपारी आणि तंबाखू नसेल असा पानाचा विडा ठेवावा. इत्यादी वस्तूंनी देवीसाठी ओटी तयार होईल. त्यानंतर देवीचे सर्व ओटीचं साहित्य तयार झाल्यानंतर ओटीच्या साहित्याला हळदी कुंकू लावून अक्षता वाहून फूल अर्पण करा. ओटीला हळदी कुंकू वाहताना ओम ऐं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा सतत जप करा. त्यानंतर ती ओटी देवीसमोर घेऊन जा आणि देवीसमोर उभे राहून तिच्याकडून सुख समृद्धीचा आशीर्वाद मागा आणि तिची ओटी भरायला घ्या. ताटात असलेले सर्व साहित्य म्हणजे ओटी देवीच्या चरणी अर्पण करा आणि त्याच्याजवळ तांदूळ व्हा आणि देवीला प्रार्थना करा. देवीची ओटी भरताना सर्व वस्तू हाताच्या ओंजळीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छातीसमोर येतील अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहावे. देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपल्या आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवाला भावपूर्ण प्रार्थना करावी. देवीला ओटी अर्पण करताना ओटीला देवीच्या चरणांचा स्पर्श करावा. ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यांवर तांदूळ व्हावेत. त्यानंतर देवीला हात जोडून प्रार्थना करावी. हे देवी, यथाशक्तीने मी साधी सोपी तुझी ओटी भरलेली आहे. मी तुला ओटी अर्पण करत आहे, त्याचा तू स्वीकार कर आणि माझ्याकडनं जर काही चूक झाली असेल तर मला माफ कर, अशी देवीकडे हात जोडून विनंती करायची आहे. तर देवीची ओटी कुठे भरायची, तर देवीची ओटी ही तुम्ही घरी भरू शकतात. घरी देवाऱ्यासमोर बसून देवीची ओटी तुम्ही भरू शकतात. आपल्या देवाऱ्यामध्ये कुलदेवतेचे टाक असतात, मूर्ती असतात, फोटो असतो, त्यासमोर तुम्ही देवीसाठी ओटी भरू शकतात. आणि जर तुम्हाला घरी देवीची ओटी भरायची नसेल तर तुम्ही तुमच्या घराजवळ किंवा आजूबाजूला जर एखादं देवीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही देवीची ओटी भरू शकतात. मंदिरात देवीला अर्पण केलेली साडी तिथे अर्पण करायची असते. तसंच घरच्या देवीला अर्पण केलेली साडी आपण परिधान करावी किंवा एखाद्या सुवासिनीला पण देऊ शकतात. तसेच नारळातील खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करावे. तुम्ही जर देवीला घरीच ओटी अर्पण केली असेल तर ती एक दिवस आपल्याला देवीसमोर तशीच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी उचलायची आहे. घरातच जर तुम्ही देवीला ओटी भरलेली असेल तर ती ओटी पाटावर किंवा एखाद्या चौरंगावर ठेवावी. खाली जमिनीवर तिला ठेवू नये. तसेच आता देवीची ओटी कधी भरायची, तर देवीची ओटी शक्यतो अष्टमी किंवा नवमीला भरायची असेल, पण नवरात्रीमध्ये तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही ज्या दिवशी 9 दिवसांमध्ये ज्या दिवशी तुम्हाला जमेल त्या दिवशी तुम्ही देवीची ओटी भरू शकतात. आणि केव्हा भरायची, तर तुम्ही सकाळ, दुपार, संध्याकाळ कोणत्याही टायमाला
देवीची ओटी ही मंदिरात जाऊन किंवा घरच्या घरी देवाऱ्यासमोर भरू शकतात। अशा प्रकारे आपल्याला देवीची ओटी भरायची आहे। देवी कुळाचे रक्षण करणारी असते, तसेच दुर्गा देवी देखील आपले रक्षण करणारी असते, म्हणून देवीची ओटी भरायची असते। याने प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात, घरामध्ये सुख समृद्धी नांदते। वर्षभर आपली देवी आपले रक्षण करते, आपल्याला प्रत्येक संकटातून वाचवते। म्हणून नवरात्रीच्या दिवसात 9 दिवसांमध्ये एक तरी दिवस आपल्याला देवीची ओटी आवर्जून भरावी। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।